नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सचा आज 30वा दिवस आहे. आज आपण सर्कल, कॉर्ड अँड आर्क याविषयी माहिती मिळवणार आहोत. पहिला आपण सर्कलची डेफिनेशन पाहू. द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन दॅट आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड अ सर्कल. सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन दॅट आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट. आता या आकृतीमध्ये बघा, ओ हा एक समजा फिक्स पॉइंट आहे. या पॉईंटपासून इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर असणाऱ्या पॉईंट्सचा सेट, संच म्हणजे वर्तुळ किंवा सर्कल. दुसरी डेफिनेशन आहे सेंटर ऑफ सर्कल. द फिक्स पॉइंट इन द प्लेन from which all the points on the circle are equidistant is called as the center of circle. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय, तर एक प्लेनमधला म्हणजे एका प्रतलातील एक फिक्स पॉईंट ज्याच्यापासून समान अंतरावर हे वर्तुळावरील सर्व बिंदू असतात, त्या फिक्स पॉईंटला सेंटर ऑफ सर्कल असे म्हणतात. तिसरी डेफिनेशन आहे रेडियस. द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल अँड अ पॉइंट ऑन अ सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ सर्कल. त्याची अनदर डेफिनेशन आहे, दुसरी डेफिनेशन आहे द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड अ पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. आता रेडियस म्हणजे काय आहे बघा, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल. आता या डायग्रॅममध्ये बघा, हा सेंटर ऑफ सर्कल आहे आणि डी हा सर्कलवरील एक पॉईंट आहे. यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे रेडियस. किंवा दुसरी डेफिनेशन आहे सेगमेंट जॉईनिंग the center of circle and the point on the circle is called radius of the circle. Fourth definition आहे chord. The segment joining any two points on the circle is called the chord of circle. Segment joining any two points, सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट्स यांना जोडणारा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटला कॉर्ड असं म्हणतात. आता या डायग्रॅममध्ये पी क्यू ही कॉर्ड आहे. पी आणि क्यू हे सर्कलवरील कोणतेही दोन पॉईंट्स आहेत, त्यांना जॉईन करणारा हा सेगमेंट आहे, त्याला कॉर्ड असं म्हणतात. आता ए आणि डी जॉईन केला तर आपल्याला दुसरी कॉर्ड मिळेल ए डी. ए बी ही सुद्धा एक कॉर्ड आहे. फिफ्थ डेफिनेशन आहे डायमीटर. The chord passing through the center of the circle is called diameter. सेंटरमधून जी कॉर्ड जाते त्या कॉर्डला डायमीटर असं म्हणतात. अ डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर ही सर्वात मोठी कॉर्ड आहे सर्कलमधली. द डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाइस द रेडियस. आणि हा डायमीटर जो आहे तो रेडियसच्या डबल असतो. म्हणजे रेडियस समजा 3 असेल, 3 असेल तर डायमीटर हा 6 असणार आहे. आता या फिगरमध्ये काय काय माहिती आहे बघा. इन द गिवन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ओ हा सर्कलचा सेंटर आहे. सेगमेंट ओ डी इज द रेडियस ऑफ सर्कल. ओ डी ही काय आहे, रेडियस आहे. तसंच अजून दोन रेडियस आहेत. ओ बी ही सुद्धा रेडियस आहे आणि ओ ए ही सुद्धा रेडियस आहे. सेगमेंट ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल. ए बी हा डायमीटर आहे या सर्कलचा. एस क्यू सेगमेंट पी क्यू इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. पी क्यू ही काय आहे, कॉर्ड आहे. अशी माहिती या फिगरमध्ये दिलेली आहे. आता काही फॉर्म्युले इम्पॉर्टंट जे सर्कल संदर्भातले आहेत ते पाहू. एक, डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजे रेडियस दिली तर डायमीटर काढायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे.
डायमीटर दिला असेल आणि रॅडियस काढायची असेल तर रॅडियस इक्वल टू डायमीटर अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. सर्कम्फरन्स सी इक्वल टू 2 पाय आर. जर रॅडियस दिली असेल तर सर्कम्फरन्सचा हा फॉर्म्युला आहे 2 पाय आर, आणि जर डायमीटर दिला असेल तर सर्कम्फरन्स इक्वल टू पाय इंटू डी. डी म्हणजे डायमीटर. थर्ड फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सर्कलचा जो एरिया आहे त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी पायची जी तुम्हाला साईन दिसतं आहे, हे पायचं साईन जे आहे, पाय इज अन इररॅशनल नंबर आहे अँड इट्स ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन ॲज 22/7. त्याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती आपल्या कॅल्क्युलेशनच्या सोयीसाठी 22/7 घेतलेली आहे, किंवा काही ठिकाणी 3.14 ही सुद्धा व्हॅल्यू घेतली जाते. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे सेंट्रल अँगल. एन अँगल हुज व्हर्टेक्स इज सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड सेंट्रल अँगल. आता या डायग्रॅममध्ये बघा, हा जो सेंटर ऑफ सर्कल आहे, हा सेंटर ऑफ सर्कल या अँगलचा BOD हा जो अँगल आहे, या अँगलचा तो व्हर्टेक्स आहे. जे व्हर्टेक्स ऑफ अँगल अँड सेंटर ऑफ सर्कल हे सेम आहे. तर हा जो अँगल आहे या अँगलला सेंट्रल अँगल असं म्हणतात. An angle whose vertex is the center of circle is called central angle. ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलचं सेंटर असतं त्या अँगलला सेंट्रल अँगल असं म्हणतात. दुसरं आहे आर्क ऑफ सर्कल. अ कॉर्ड ऑफ सर्कल डिवाइड सर्कल इन 2 parts. Each of these part is called as arc of circle. तर ही कॉर्ड आहे, या कॉर्डमुळे सर्कलचे 2 पार्ट तयार होतात. या प्रत्येक पार्टला आर्क असं म्हणतात. म्हणजे इथे PQ ही एक आर्क आहे आणि PDQ ही दुसरी आर्क आहे. There are 3 types of arcs. First minor arc, second major arc and third semicircular arc. If 2 parts of circle formed by a chord are not equal, then the smaller part is called minor arc and larger part is called major arc. आता ह्या कॉर्ड PQ मुळे 2 पार्ट्स तयार झाले. पैकी हा जो पार्ट आहे सर्कलचा तो लहान आहे. मग हा जो लहान पार्ट आहे त्याला मायनर आर्क म्हणतात, आणि हा जो मोठा पार्ट आहे त्या मोठ्या पार्टला मेजर आर्क असं म्हणतात. द डायमीटर ऑफ द सर्कल डिवाइड द सर्कल इंटू 2 equal आर्क्स. दीज आर्क्स आर कॉल्ड सेमी सर्क्युलर आर्क. तर डायमीटरमुळे सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. त्या प्रत्येक पार्टला सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणतात. आता या डायग्रॅममध्ये AB हा डायमीटर आहे. या डायमीटरमध्ये 2 पार्ट्स तयार झालेत. AXB किंवा ADB कोणताही एक मधला पॉईंट तुम्ही घेऊ शकता दाखवण्यासाठी म्हणून. आणि दुसरा आर्क आहे AQB, हा दुसरा आर्क आहे. असे 2 आर्क तयार झाले. हा प्रत्येक आर्कला सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणतात. नंतर आहे मेजर ऑफ आर्क्स. आर्क्सची काही मापं. मेजर ऑफ सर्कल इक्वल टू 360 डिग्री. तर काही एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला ही माहिती आवश्यक आहे. सर्कलचं जे मेजर आहे, माप आहे, ते 360 डिग्री आहे. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इक्वल टू 180 आहे. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर 180 आहे. मेजर ऑफ मायनर आर्क इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजे सेंट्रल अँगलचं माप आणि मायनर आर्कचं माप समान असतं, म्हणजे करस्पॉन्डिंग, त्याच्याशी संगत असलेल्या लघुकंसाचं माप हे दोन्ही समान असतात. मेजर ऑफ मेजर आर्क
इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर. 360 हे काय आहे, सर्कलचं माप आहे आणि सर्कलच्या मापातून लघु कंसाचं माप वजा केलं म्हणजे मायनर आर्कचं माप वजा केलं की आपल्याला मेजर आर्कचं माप मिळेल. आता इथे बघा या डायग्रॅममध्ये AXC हा मायनर आर्क आहे. मग याचं माप किती असणार आहे, तर हा जो करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे त्याचा हा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे AOC. हा AXC हा मायनर आर्क आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे AOC. मग AOCचं माप आणि या AXCचं माप समान असणार आहे. आणि मग हा उरलेला जो मेजर आर्क आहे त्याचं माप कसं काढायचं आहे, तर 360मधून या AXCचं मार्क मायनस करायचं की आपल्याला या मेजर आर्कचं माप मिळेल. आता एक्सरसाइज दिलेला आहे, त्यामध्ये ही डायग्रॅम आहे आणि या डायग्रॅमवरून काही माहिती आपल्याला लिहायची आहे. हे सगळे फिलअप्स आहेत, ते टेबल तुम्हाला भरायचं आहे, पण मी इथे भरून दाखवलेलं आहे. ते तुम्ही वहीत समजून लिहून घ्यायचं आहे. सेंटर ऑफ सर्कल, तर यात सेंटर ऑफ सर्कल काय आहे, O हा सेंटर ऑफ सर्कल आहे, पॉईंट O. नंतर रॅडियसचं प्युरल आहे रॅडाय. तर की आता याच्यामध्ये 3 रॅडियस आपल्याला दिसत आहेत, OC, सेगमेंट OB आणि सेगमेंट OA हे रॅडियस आहे. डायमीटर आपल्याला एकच दिसत आहे, सेगमेंट AB. नंतर कॉर्ड आहेत, कॉर्ड PQ आहे आणि डायमीटर ही सुद्धा एक कॉर्ड असते म्हणून इथे पुन्हा लिहिलेलं आहे सेगमेंट AB. नंतर आहेत मायनर आर्क, लघु कंस. मायनर आर्क कोणते आहेत, तर AXC हा एक मायनर आर्क आहे. दुसरं APQ हा दुसरा मायनर आर्क आहे. APQ म्हणजे हा इथून इथपर्यंत हा मायनर आर्क आहे. त्यानंतर आर्क BC हा मायनर आर्क आहे. आता त्याचे मेजर आर्क कोणते आहेत बघूया आपण. AQC हा मेजर आर्क आहे, हा मायनर आर्क आहे, त्याचा संगत हा मेजर आर्क आहे. दुसरा मेजर आर्क आहे ACQ हा मेजर आर्क आहे आणि त्याचा APQ हा मायनर आर्क आहे. त्यानंतर BQC हा मेजर आर्क आहे. त्यानंतर सेमी सर्क्युलर आर्क 2 आहेत. AQB हा एक सेमी सर्क्युलर आर्क आहे आणि ACB हा दुसरा सेमी सर्क्युलर आर्क आहे. सेंट्रल अँगल ह्या डायग्रॅममध्ये 2 आहेत. AOC हा एक सेंट्रल अँगल आहे आणि COB हा दुसरा सेंट्रल अँगल आहे. असे 2 सेंट्रल अँगल दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे समजून आकृतीवरून तुम्ही हे टेबल पूर्ण करायचं आहे आणि वहीत लिहून घ्यायचं आहे. धन्यवाद.